शिक्षक आणि माझ्या मित्रांनो सर्वांना नमस्कार. मी आहे जुई जीवनगर, इयत्ता 5वी, शाळा वांगणी तर्फे माझी. आज मी तुम्हाला एका अशा गोष्टीमध्ये घेऊन जात आहे की तिथे एका साध्या माणसाच्या स्वप्नाने संपूर्ण देश प्रेरित झाला. गावात सगळीकडे खोटेपणा, भांडणे, भेदभाव, सगळीकडे गोंधळ माजलं होतं. तेवढ्याच गावाच्या रस्त्यावरून एक पुरुष पण अत्यंत तेजस्वी व्यक्ती शांतपणे चालताना दिसला. हातात काठी, अंगावर साधं धोतर, कपाळावर साधा चष्मा, पण चेहऱ्यावर तेजाचा प्रकाश होता. ते होते आपल्या सर्वांचे लाडके बापूजी, म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी. एक व्यापारी ग्राहकाला बसून वस्तू विकत घेत होता. तेवढ्यात गांधींची नजर त्या व्यापाऱ्यावर पडते. गांधीजी त्या व्यापाऱ्याला म्हणतात, दादा, व्यक्तीचा नाश खोटेपणामुळे नाही होत. खोटेपणा हा व्यक्तीच्या आत्म्याचा नाश करतो. त्या व्यापाऱ्याच्या हातातून वस्तू खाली पडतात. हात थरथरतो. गावात पहिल्यांदा सत्याचा आवाज घुमतो. पुढे काही लोक एका मुलीला विहिरीवर मारतात. तू इथे पाणी का भरत आहेस? तुम्ही लोकांनी गावाबाहेरील पाणवठ्यावर पाणी भरायचे, इथे नाही. गांधींची नजर त्या लोकांवर विजेसारखी पडते. गांधीजी खणखणीत आवाजात म्हणतात, जात, धर्म, रंग या मनाच्या भिंती आहेत. माझ्या वादात कुणी अस्पृश्य नाही. अस्पृश्य असतात फक्त वाईट विचार. गावकऱ्यांना लाज वाटते व समानतेची प्रतिकूल परिस्थिती उभी राहते. पुढे गांधीजी चालतात. गांधीजी सारख्या समोर बसतात. धागा फिरतो पण त्याच वेळी शब्दही फिरतात. हा धागा कापसाचा नाही, हा धागा वाताच्या स्वावलंबीचा आहे. परदेशी वस्तू नाही म्हणा, स्वतःच्या हाताने देश उभा करा. चरखा फिरतो. गावकऱ्यांच्या मनात स्वावलंबीचा जागर आवाज घुमतो. मित्रांनो, गांधींचं स्वप्न कागदावर